चला चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेला आपण सुरुवात करतोय। महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून आपण चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेला आपण थोड्याच वेळात सुरुवात करतोय। सर्व टीमचे खेळाडू संघनायक सर्वांनी स्टेज समोर या। थोड्याच वेळात आपण या स्पर्धेच्या उद्घाटनी सोहळ्याला सुरुवात करून खऱ्या अर्थाने या चॅम्पियन ट्रॉफी 2025 ला सुरुवात करतोय। सर्व सहकारी खेळाडू मित्र सर्व टीम या स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व टीम सर्वांनी समोर आपल्या सर्व संपूर्ण सहकार्यांना घेऊन स्टेज समोर या। साई स्पोर्ट ठाणे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेतून तब्बल 5 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया। पहिलाच सामना आपण पाहणार आहोत। FRSPL विपक्ष बालकुंभ बॉईज साई स्पोर्ट ठाणे सत्या 11 त्यानंतर WCA या 5 टीम या चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। आपण महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून या स्पर्धेला सुरुवात करीत आहोत। चला संपूर्ण टीम सर्वांनी स्टेज समोर या। अतिशय चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय। चांगल्या स्पर्धेचं आयोजन साई स्पोर्ट ठाणे या संघानं गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरीची निवड यावर्षी स्पर्धेसाठी केलेली आहे। नक्कीच सौरभ भाई याचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेमध्ये संपूर्ण ही स्पर्धेची जी रूपरेखा आहे ही सौरभ भाई यांनी आमच्या प्यारी केनी याला सोबत घेऊन चांगलं आयोजन केलेलं आहे। चला आपण सर्व टीमचे खेळाडू या आपण सर्वांनी समोर या। लगेच आपण पहिल्या सामन्याची नाणेफेकी देखील कंप्लीट करणार आहोत आणि स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात करणार आहोत। चॅम्पियन ट्रॉफी 2025 साई स्पोर्ट ठाणे हॅलो हॅलो जे आपले सैनिक आहेत किंवा जे आपले दिवंगत आहेत तुमच्या गावातले म्हणा किंवा कोणी असेल त्या सर्वांना आपण 2 मिनिटं भावपूर्ण शब्दांजली। हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक चेक सगळ्यांनी लाईनीत उभे राहा। आता आपण महाराजांच्या शिवगर्जनेला थोडी सुरुवात करणार आहोत। सर्व टीमने जर आपण एका लाईनमध्ये उभे राहिले तर फोटो सेशन पण चांगला होईल।
त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण ज्या टीम आहोत त्या टीम जवळच आपण राहूया, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने कलरफुल टी शर्ट आपण घातलेले आहेत, तर त्या अनुषंगाने आपलं फोटो सेशन सुद्धा त्या पद्धतीने चांगलं होईल. हॅलो हॅलो. चांगली टुर्नामेंट आयोजित केलेली आहे आणि त्याचं या ठिकाणी आपण पाहतो उद्घाटन सोहळा समारंभ या गावतील उपसरपंच सन्माननीय कालीराम किनी सर यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन स्तवन केले जाते. प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतस हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. थँक्यू. दिव्य महासंग्राम मित्र पाहायला मिळते. 5 टीमचा सहभाग. आज स्पर्धेचा आगाज, सुरुवात, उद्घाटनीय दिवस, उद्घाटनीय सोहळा अतिशय थाटामाटात आपल्याला पाहायला मिळते. वर्ष 3रं आहे, पर्व 3रं, परंतु गर्व वाटेल असं आयोजन नियोजन मित्र पाहायला मिळते. तब्बल 5 टीम याच्यामध्ये सहभाग आहेत. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. खास करून आपण जर पाहिलं तर
FRPL वर्सेस बालकुम बॉईज या दोन टीम मध्ये आपल्याला पहिली उद्घाटनीय मॅच आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम अर्पण करणार आहोत, कारण खऱ्या अर्थाने आपल्या तुम्हा सर्वांचे जवळचे असतील, आमच्या गावातील काही यजमान लोक असतील, ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत, इहलो सोडून परलोकी गेलेले आहेत. तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो याच्यासाठी या कमिटीच्या माध्यमातून, आयोजक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाते. सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे. आपल्या डोक्यावरती जी कॅप असेल ती रिमूव्ह करायची आहे आणि आपण 2 मिनिटं स्तब्ध राहून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत. श्रद्धांजली सुरू होते. शांती शांती. त्यानंतर आपण भारत मातेला वंदन म्हणून एक राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. तर आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी राहायचं आहे. आपल्या डोक्यावरची जी कॅप आहे ती रिमूव्ह करायची आहे. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. आपण या दोन टीम मध्ये नाणेफेक करून घ्यायचे आहे. आज आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये तब्बल 11 सामने खेळवायचे आणि प्रत्येकी सामना 6-6 ओव्हरचा पकडला तर मग प्रत्येक सामन्याला आपल्याला 1.5 तास जाईल. तर सर्व टीमला विनंती आहे, आपण कुठल्या प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. त्या अनुषंगाने आपण नाणेफेक लवकरात लवकर करून घेऊया. FRSPL वर्सेस बालकुम बॉईज या टीम मध्ये या ठिकाणी आपण पाहिलं हॅलो. चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्याची नाणेफेकी FRSPL विपक्ष बालकुम बॉईज हेड आणि टेल दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच मित्रांनो, नाणेफेकी उडवली जाईल. कोण आवाज देतील? हेड अशी कॉलिंग अगेन्स्ट टेल आलेलं आहे.
नक्कीच नाणेफेकी जिंकून प्रथम बॉलिंग करायचं. गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आपण अधिक वेळ न घेता लगेच चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याला सुरुवात करूया. की सर्व टीमचे खेळाडू सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्री गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरी मानकुली येथे स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. साई स्पोर्ट ठाणे आयोजित चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे. FRSPL विपक्ष बालखुम बॉईज नाणेफेकी जिंकून प्रथम इथे गोलंदाजीचा निर्णय हॅलो हॅलो. नमस्कार मित्रांनो. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधले आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, काय आहे साई स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन ट्रॉफी? खरं तर एक दर्जेदार दिमागदार आयोजन म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी. सर्व आजी माजी खेळाडूंचा सन्मान सत्कार म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी. सर्व खेळाडूंना मला या स्पर्धेत खेळायचं आहे ही मनामध्ये निर्माण झालेली इच्छा आणि त्यातून मिळणारी प्रेरणा म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी. सर्व खेळाडूंना पडलेलं गोड स्वप्न म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी. थँक्यू. की चांगली संकल्पना, चांगली स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहतोय साई स्पोर्ट ठाणेची आणि तब्बल 5 संघ या चॅम्पियन ट्रॉफीतून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. प्यारी
हॅलो. थोड्याच वेळात स्पर्धेतील पहिला सामना सुरू होणार आहे. FRSPL वर्सेस बाळकुंभ बॉईज. FRSPL संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आहे आणि बाळकुंभ बॉईज या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. धन्यवाद. चॅम्पियन ट्रॉफी 2025 साई स्पोर्ट ठाणे आयोजित आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना आपण पाहणार आहोत. FRSPL विपक्ष बाळकुंभ बॉईज. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे FRSPL संघानं. यानंतर साई स्पोर्ट ठाणे आणि सत्य 11 दोन्ही टीम इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. चला फिल्डिंग लावून घे लगेच. आपण करूया चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत. त्यांना देखील आपण या सामन्यासाठी शुभेच्छा देऊया. चला फिल्डिंग लावून घे लगेच. FRSPL विपक्ष बाळकुंभ बॉईज. बघा सर्व टीमला आपल्या चॅम्पियन ट्रॉफीची सर्व नियमावली आधीच दिलेली आहे आणि त्या नियमावलीला अनुसरून सर्वांनी मैदानामध्ये खेळ करायचा आहे. सौरभभाई यांची देखील खूप मेहनत या स्पर्धेसाठी आणि सर्व जे आपले टीम या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहभाग झाले आहेत त्यांचं देखील आपण सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करूया. तर सलामी जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे बाळकुंभ बॉईज टीम कडून. प्रज्वल आणि रोहित. इथं बसा ना 12 आहे ना कर बघू नंतर याला सोडून समजा आपल्यासाठी बरोबर. तर गणपती बाप्पाला वंदन करून आपण चॅम्पियन ट्रॉफीच्या समालोचनाला सुरुवात करूया. सर्वांना सस्नेह नमस्कार. तर सामन्याला तो सुरुवात. प्रज्वल आणि रोहित आणि गोलंदाज आहेत सागर. पहिला सामना FRSPL विपक्ष बाळकुंभ बॉईज. तर ओव्हर द विकेट ना सागर आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतात. पहिला चेंडू फुलटॉस आणि बिमरचा इशारा आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात प्रज्वल अगदी धूम धडाक्यात केलेली आहे. 6 धावेनं आपल्या डावाला सुरुवात करताना बाळकुंभ बॉईज या टीम कडून फलंदाज प्रज्वल.
चांगली सुरुवात आपण पाहतो फलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून. बघा जे गुरुदत्त स्टँडच्या पाठीमागे जे आपल्या खेळाडू मित्रांच्या जे 4 व्हीलर गाड्या आहेत ते गाड्या तिथून जराशा आपण साईडला घ्या. तिथे आपली जनरेटर व्हॅन येते. गुरुदत्त स्टँडच्या पाठीमागे ज्या 4 व्हीलर गाड्या आहेत त्या जरा साईडला पार करा. सहा ओव्हरचा सामना. पहिला चेंडू बिमार आणि त्याच्यावर षटकार ठोकून सुरुवात प्रज्वलनं चांगली केलेली आहे. इथे हा चेंडू सरळ बॅटनं हा देखील चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि हा चेंडू देखील सीमापार गेलाय. षटकार. धावसंख्या 13 लागलेली आहे. पहिल्या चेंडूवर 13 धावा गोलंदाज सागरनं खर्चित केलेत. पहिला चेंडू बिमार टाकलाय त्याच्यावर देखील षटकार ठोकलाय. त्यानंतर फ्री हिट चेंडू त्याच्यावर देखील एक चांगला फटका आपण पाहतो प्रज्वलच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी. हा चेंडू फुलटॉस. चेंडूला अगदी कव्हर गली क्षेत्रामध्ये हलक्यातने खेळून काढले. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 15. पहिल्या 2 चेंडूमध्ये 15 धावा गोलंदाज सागर यांनी खर्च केलेत. FRSPL संघाच्या संघनायकानं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फुलटॉस होता. हा चेंडू देखील अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं खेळलेत. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 16वर जाऊन पोहोचलेली आहे. नक्की सागर या गोलंदाजाला चेंडू काहीसा अगदी खाली ठेवावा लागेल. आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडू फेकलेत त्याच्यामध्ये 3 चेंडू हे फुलटॉस टाकले होते. रोहित येथे हा चेंडू बघूया अगदी लेग स्टिकला सोडून जातोय. आउटसाइड लेग स्टंप. पंचाने वाईटचा इशारा केलाय. सागरसाठी सुरुवात काहीशी चॅम्पियन ट्रॉफीची खराब आहे कारण की आतापर्यंत आपण पहिला चेंडू बिमार टाकलाय तर 5वा चेंडू वाईट. धावसंख्या 17. 2 षटकार देखील खर्च केलेत. हा चेंडू कव्हर पॉइंट रिझन मधून चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. इनसाइड आउट खेळायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवा तसा आला नव्हता. एक सिंगल रोहितनं आपला अकाउंट ओपन केलाय. अठरा धावा. इनसाइड आउट केले. चांगला संपर्क झालाय. पॉइंटचे क्षेत्राची धावतायत. चेंडू चाललाय डीप मध्ये. सीमा पार. चांगली सुरुवात आज प्रज्वलनं या पहिल्याच मॅच मधून पहिल्याच ओव्हर मधून आपल्या संघाला करून दिलेली आहे. चांगला फलंदाज आहे. चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला षटकार प्रज्वलनं ठोकलाय. धावसंख्या 22. शेवटचा एक चेंडू या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा घेऊन गोलंदाज सागर. हा चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एका धावेने पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 23. चॅम्पियन ट्रॉफीची पहिली मॅच आपण पाहतोय बालकुम बॉईज आणि FRSPL. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी हा निर्णय आपण पाहिलं तर बालकुम बॉईज संघाच्या बाजूने चाललाय. चांगली सुरुवात. 6 ओव्हरचा सामना. पहिल्या ओव्हरमध्ये आले 23. याच जर धावगतीनं धावा बनवल्या तर एक मोठी टोटल बालकुम बॉईज टीम उभी करेल.
की 6 ओव्हरच्या सामन्यातून एका गोलंदाजाला 2 ओव्हर टाकता येतील. बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज अनिल. स्ट्राईकला प्रज्वल. P1 चं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता आपण पाहिलं तर P1 संपल्यानंतर 4 खेळाडू अजूनही इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. साई स्पोर्ट ठाणे आणि सत्य इलेव्हन यानंतरचा दुसरा सामना. इथे देखील चांगला फटका. अगदी चेंडू इतका खराब नव्हता, जागा बनवली आणि चेंडूला अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चांगली फलंदाजी प्रज्वलच्या माध्यमातून आपण पाहतोय. सागरला देखील पहिल्या चेंडूवर षटकार, तर अनिलला देखील दुसऱ्या ओव्हरचे पहिले चेंडूवर षटकार ठोकून प्रज्वलनं या स्पर्धेतून चांगली सुरुवात केली आहे. धावसंख्या झाली ती 29. 7 चेंडूमध्ये 29 धावा. प्रज्वल खेळतोय 26 वर. के 7 चेंडू म्हणजे एक बिमर चेंडू देखील त्यांच्याच वाट्याला आलाय. रोहित एका चेंडूशी 1 वर. हा चेंडू अगदी लो फोर्टोस फटका फसलाय. चेंडू अगदी शॉर्ट लेग रिझन मध्ये पकडलाय. मोठी विकेट, प्रज्वलची विकेट. भाविक चांगला झेल टिपलानी. इथे मोठा फलंदाज सलामीवीर प्रज्वलची पहिली विकेट अनिलच्या खात्यामध्ये. 29 धावसंख्येवर पहिली विकेट बालकोम बॉईज टीमची. क्रमांक 3 वर रोहन. अखेरकार प्रज्वलला बाद करण्यात अनिलला यश आलंय. चांगली विकेट. ज्या खेळाडूंनी 7 चेंडूमध्ये 26 धावा बनवल्या होत्या. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. बघूया डावखुऱ्या आताचे फलंदाज रोहन. अतिशय चांगला चेंडू. गती चांगली होती. चेंडूला अगदी बॅकवर्डला जाऊन स्क्वेअरकट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. आता चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टिरक्षक अगदी यष्ट्यांना चिपकून यष्टिरक्षण करतायत. चांगले खेळाडू आहेत. संघाचे संघनायक देखील आहेत. नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चांगला अगदी कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. रोहनच्या बॅटमधून डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. धाव घेण्यासाठी खेळाडूंमध्ये चर्चा होणं फार महत्वाचं आहे. 30 धावा 1 ओव्हर. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अनिलनं जरूर पहिले चेंडूवर षटकार खर्च केला, मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक केलाय. हा चेंडू इथे अपील जरूर केली. यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षण करताना FRSPL संघाचे ते स्वतः संघनायक देखील आहेत. अनिल रोहितसाठी अगदी अंधी ऑफच्या अंदाजानं फटका केलेत. लॉंग ऑफ रिजनला चेंडू सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. चांगला फटका होता.
रोहित सलामीला आलेत. 2 ओव्हरमध्ये धावा बनले 34. प्रति ओव्हर आपण विचार केला तर 17च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 34 धावा आलेत. 1 गड्याच्या मोबदल्यात. सुरुवात चांगली आहे बालकुम बॉईज टीमसाठी. बघूया क्रमांक 3चं ओव्हर घेऊन गोलंदाज सुमित. डावखुऱ्या फलंदाज रोहनसाठी 3ऱ्या ओव्हरला सुरुवात करताना सुमित. चांगला चेंडू होता. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाज रोहनचा फसलाय. चांगल्या टप्प्यावर आपण हा चेंडू पाहिलाय. पहिले 2 गोलंदाजाचा विचार केला तर 7 धावा सागर आणि अनिलला खर्च केलेत. तर या उलट सुमितनं 3ऱ्या ओव्हरला डॉटने सुरुवात केलेली आहे. हा चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. लॉफ्टेड शॉट आहे. चांगली फिल्डिंग कॉर्नर रिजनला. 2री धाव इथे रोहननं कंप्लीट केली आहे. धावसंख्या 36. 2 ओव्हर 2 चेंडू मध्ये 36 धावा. कमी गतीने चेंडू टाकलाय. स्लोवर डिलिव्हरी. तितका चांगला फटका देखील आपण पाहतोय. 2री धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 38. अनिलनं 2ऱ्या ओव्हरमध्ये 11, सागरनं पहिल्या ओव्हरमध्ये 23, तर सुमितनं 3ऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 4. हा चेंडू अतिशय चांगला आहे. इथे बघूया एक सिंगल धाव बाईच्या स्वरूपात कंप्लीट केली आहे. बॅटचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. 39 धावा. रोहन 7 चेंडूनिशी 5 वर. रोहित 5 वर. रोहनने 4 चेंडू डॉट देखील खेळलेत. 3 चेंडू डॉट केलेत आणि 3 चेंडू मध्ये 5. त्या फटका अतिशय चांगला. अगदी चेंडू बॅटच्या मधोमध घेत आहेत रोहित. चांगला क्रिकेट खेळतायत. इनसाइड आउटचा चांगला फटका डीप कव्हर रिजन मध्ये ओढवत आणि एक सुंदर चौकार झालाय. चांगली फलंदाजी. अगदी शांत डोक्याने फलंदाजी करतात रोहित. 4 चेंडू खेळलेत आतापर्यंत. 9 धावा, 2 चौकार, 1 डॉट, 1 सिंगल. संघाचे टोटल 43. हा फटका बघूया. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. 1 सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे बाईच्या स्वरूपात. 3 ओव्हर 1 बाद 44. चांगली टोटल आहे. 44 धावा. प्रज्वल 8 चेंडू मध्ये 1 चौकार, 3 षटकार, 26. रोहित खेळतात 5 चेंडूंशी 2 चौकार, 9 वर. आणि रोहन 6 चेंडू मध्ये 5. वालकुम बॉईज टीम नाणेफेक केल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना FRSPL चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात आगाज आणि पहिला उजगडीने सामना आपण पाहतोय. गोलंदाज अंबेश. शॉर्ट रन अपनं राऊंड द विकेट. फिरकी गोलंदाज. चांगला संपर्क रोहितच्या बॅट मधून आपण पाहतोय. फक्त 1 सिंगल धाव. रोहित आणि रोहन मध्ये देखील एक चांगली भागीदारी इथे करण्याचा दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात. 45 धावा. 45. 3 ओव्हर 1 चेंडू. इथे यष्टीरक्षक झेलच्या खाली
आणि दुसऱ्या प्रयत्नात चांगला झेल टिपलाय फलंदाज रोहन झेलबाद. अभिजित आहेत यष्टीरक्षक. FRSPL चे ते संगणक देखील आहेत आणि चांगल्या यष्टींच्या मागे सातत्याने आपण त्यांची चांगली कामगिरी पाहतोय. बाद होण्यापूर्वी रोहनने देखील 7 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय. प्रज्वलनं चांगली सुरुवात. 8 चेंडूमध्ये 3 षटकार 1 चौकार 26. तर सलामी रोहित अजूनही खेळपट्टीवर आहेत. नवीन फलंदाज ऋतिक. गोलंदाज अंबेशनं चौथ्या ओव्हरची चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट घेऊन चॅम्पियन ट्रॉफीची सुरुवात अंबेशनं चांगली केली. सुमितनं देखील तिसऱ्या ओव्हरमध्ये ते बघूया फटका उडवला. अगदी क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत आहेत. डोले समोरून चेंडू गेलाय सीमा पार. येतोय षटकार. ऋतिकनं चांगली सुरुवात केलेली आहे. प्रज्वलच्या पावलावर पाऊल ठेवून ऋतिकनं देखील या स्पर्धेची सुरुवात स्वतःचा अकाउंट 6 धावेने ओपन केलाय आणि धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावसंख्या 51, 51. 3 ओव्हर 3 चेंडूमध्ये 51 धावा. सहा ओव्हरचा सामना आणि आतापर्यंत आपण पाहिले तर चांगली सुरुवात आहे. इथे बघूया चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षकानं शॉर्ट फाईन लेग रिझन मधून उचलला. एक सिंगल धाव. 52 धावांचा आकडा गाठलेला आहे. 2 गटांच्या मोबदल्यात बालकुम बॉईज टीम. रोहित चेंडूला ऑन साइडला केले. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिझनला. चांगली फिल्डिंग. डीप मधून चेंडू येईपर्यंत 2 धावा इथे रोहितनं पूर्ण केलेत आणि धावसंख्या 54 झालेली आहे. चौथ्या ओव्हरचा 1 चेंडू शेष आहे. चांगली टोटल. सुरेख चेंडू. इथे चौथ्या ओव्हरची समाप्ती आणि 2 बाद 54 धावा. बघूया अजूनही आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ या पहिल्या इनिंगचा शिल्लक आहे. बालकुम बॉईज टीम कडे अजूनही 8 विकेट आणि 12 चेंडू चा खेळ शिल्लक आहे. साई स्पोर्ट ठाणे आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही स्पर्धेची सुरुवात. नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले पंचांचा इशारा आलाय. नक्कीच 3 खेळाडू हे टी-शर्ट सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. इथे चेंडूला अगदी उडवलाय. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझन. मॅजिक बॉक्सच्या वरून सीमा पार षटकार.
चांगली फटकेबाजी, 60 धावा चा आकडा गाठलेला आहे. त्यानंतर साई स्पोर्ट ठाणे आणि सत्य 11 सुमितला देखील इथे षटकार ठोकला आहे. आतापर्यंत आपण मनोज पाला सागरला देखील पहिले चेंडू षटकार, अनिलला देखील षटकार आला होता. सुमितनं तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डॉट टाकलाय. अंबेशनं चौथ्या ओव्हरचा एक सिंगल आणि 5व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर इथे ऋतिकनं षटकार ठोकलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि धावा लागले 60. अजूनही 11 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. कमी गतीने चेंडू सोडला. इथे बॅटची कडा आणि फलंदाज ऋतिक जलवाद झालेत. यष्टीरक्षक नक्कीच आपण पाहिलं तर अभिजित यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करतात. पहिले चेंडूपासून अगदी यष्ट्यांना चिपकून यष्टीरक्षण करतात. चांगले खेळाडू आहेत. सराव चांगला आहे. ऋतिकची विकेट. नवीन फलंदाज प्रणीत. प्रणीत चांगला चेंडू. षटकार खाल्यानंतर सुमितनं चांगलं कमबॅक केलंय. वापसी केलेली आहे. 60 धावा लागलेत. 4 ओव्हर 3 चेंडू मध्ये 60. ते सर्रार गती चांगली. यष्टीरक्षक अभिजित यांच्याकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि ते नक्कीच वाईट प्लस 22 अशा अतिरिक्त 2 धावा या चेंडूवर. गती चांगली होती मात्र दिशा कुठेतरी आपल्याला खराब पाहायला मिळाली. 62 धावा. धावा लागलेत. हा चांगला फटका आपण पाहतोय. इनफिल्डच्या वरून केलेत. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू चाललाय डीप स्वीपर कव्हरला. सीमा पार चौकार. सहासष्ट धावा. 66 धावा. बॅट कड आहे. नक्कीच बॅटनी धावा आलेत. एक सिंगल धाव प्रणीतच्या बॅट मधून. धावसंख्या 67 झालेली आहे. शेवटचा एक चेंडू 5व्या ओव्हरचा सुमित मानकोली व्हेली रोड यांच्या डोक्याकडून ओव्हर द विकेट. हा फटका चांगला. अतिशय चांगला फटका. ऑन दी ऑफच्या अंदाजानं खडे खडे किल्लेत. चेंडूला पाठवले सीमा पार. येतोय षटकार. चांगली फलंदाजी आपण पाहतो. रोहित सलामीला आलेत आणि अगदी इथे चांगला जंप बसलाय. सुरुवातीला वेळ जरूर घेतला मात्र त्यानंतर खराब चेंडूचा कर्पूस समाचार आणि चांगल्या चेंडूचा सन्मान देखील केलेला आहे. धावसंख्या 73. 5 ओव्हरमध्ये 73. चांगली टोटल आपण पाहतोय. बालकुम बॉईज टीम नाणेफेकी आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बघा. यानंतरचे दोन्ही टीम सत्य 11 आणि साई स्पोर्ट ठाणे टॉस साठी उपस्थित राहा.
दोन्ही टीम दरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. बाईचा इशारा आलाय. एक सिंगल धाव मयूर क्रमांक 5 आणि धावसंख्या 74 धावा. मयूर शॉर्ट टर्नअप न राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. हा फटका देखील सुरेख चेंडू अगदी सीमापार षटकार. भरपूर चांगली फलंदाजी आपण पाहिली. तर बालकुम बॉईज टीम कडून भरपूर षटकार आतापर्यंत पाहिलेले आहेत. तब्बल 7 षटकार ठोकलेत या इनिंग मधून. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या 80 लागलेले बरोबर 8-0. 3 गड्यांच्या मोबदल्यात चांगली टोटल आपण पाहतोय. प्रणीत 3 चेंडू मध्ये 12 वर तर रोहित 11 चेंडू मध्ये 17 वर खेळतात. हा फटका अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ बॅटने चेंडू केले होते. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. धावसंख्या 82 झालेली आहे. मयूर शेवटचा आणि अंतिम 6वा ओव्हर. हा चेंडू हेलिकॉप्टरच्या अंदाजानं स्टाईल न केले. चांगला झेल टिपलाय इथे. प्रणीत झेलबात. अनिल न झेल टिपलाय. ब्याऐंशी धावा. 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 90 की 90च्या आतमध्ये रोखलं जाईल. 82 तर झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. फलंदाज झालेत प्रशांत. एक उंच पोरे खेळाडू आहेत. बघूया चांगली स्पर्धा साईड स्पोर्ट ठाणेनं आयोजित केली आहे. चांगला फटका कॅप मधून चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 86 धावा झाल्यात. नक्कीच 90 धावाची जी भविष्यवाणी आहे ती बघूया पूर्ण होते का. 86 तर झालेत. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. FRSPL टीम कडे देखील चांगले खेळाडू आहेत. 35 चेंडूंचा खेळ संपला आणि 86 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय मयूरचा. एक सिंगल धाव. बॅट कट. नक्कीच बॅटने धाव आली. प्रशांतच्या धावा बनलेत पहिल्या इनिंग मध्ये 87 आणि बरोबर 88 धावांचं लक्ष उभं आहे विजयासाठी या पहिल्या उजगडीने सामन्यातून FRSPL या संघासमोर. आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. साई स्पोर्ट ठाणे आणि सत्य 11. चला नाणेफेकी उडवली जाते. दोन्ही टीम चे संघनायक सत्य 11 आणि साई स्पोर्ट ठाणे. बघूया नाणेफेकी कुठल्या संघाच्या बाजूने आणि काय निर्णय घेतील. नाणेफेकी उडवलेली आहे आणि नाणेफेकीचं महत्वाचं कौल आहे सत्य 11 या टीमच्या बाजूने लागलेलं आहे. निर्णय सांगा कुठल्या टीमनं नाणेफेकी जिंकलेली आहे. सत्य 11 की सत्य 11. चालेल काय हरकत नाही. निर्णय कळवा. सावकाश कळव तर चालेल. अजून 6 ओव्हरचा खेळ बाकी आहे सेकंड इनिंगचा. 88 धावांचं लक्ष आहे आणि नक्कीच 88 धावा
या 6 ओव्हरमध्ये बनतील की थांबतील याचं नक्कीच धावतं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरे. आम्ही सौरभ भाईचं देखील आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण साई स्पोर्ट टीम ठाणेचं की या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद कालेराम केनी सर. सर्वांना नमस्कार. जय श्रीराम. अप्रतिम प्रतियोगिता आयोजित केली गेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पॉवर्ड बाय साई स्पोर्ट ठाणे. खास करून सौरभ भाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. पहिला सामना आपण पाहिला हाय स्कोरिंग सामना म्हटले तर वावगं ठरणार नाही, कारण 6 ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर तब्बल 87 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जमा केल्या. 88 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय FRPSL या टीमसाठी. पाहूया सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. तत्पूर्वी आपण छत्रसेन प्लीज लावून घ्यायचं आहे. मित्र वेळेचं भान ठेवायचं आहे. आपल्याला तब्बल 11 सामने आज कव्हर करायचे आहेत. प्रत्येक सामना हा 6 ओव्हरचा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे. निश्चित आयोजन कमिटी आम्हाला वारंवार सूचित करण्यात येते की आपण प्रत्येक टीमला घाई करायला सांगायचं आहे. आणि हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी राबवलेली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. चॅम्पियन ट्रॉफी 2025चा महासंग्राम वर्ष 3रं आहे आणि एक चांगली संकल्पना या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर आपल्याला चांगली मॅच पाहायला मिळेल. साई स्पोर्ट ठाणे वर्सेस सत्या 11 या 2 टीममध्ये. सत्या 11 संघाने नाणेफेक जिंकले. अजून आमच्यापर्यंत निर्णय काय आलेला नाही आहे. प्रत्येक चांगली मॅच होईल. 88 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये बालकुम बॉईज उतरलेले आहे. या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील येणारा काल सांगून जाईल. बट प्रथम फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी या ठिकाणी सुरुवात चांगली करून दिली प्रज्वल यांनी. क्या बात आहे. 26 धावांचं योगदान आपण पाहिलं तर 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर एक चांगली छोटीसं का होईना परंतु यादगार ऋतिक यांची पारी पाहायला मिळाली. 2 षटकार 4 चेंडूंचा सामना केला होता. 13 धावा जमा केल्या. आणि आपण पाहिलं अंतिम क्षणामध्ये प्रणित आला आणि त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात की 14 धावा जमा केल्या. अशा एकंदरीत आपण पाहिले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 87 धावा धावफलकावरती जमा करताना पाहायला मिळाल्या आणि 88 धावांचं लक्ष. प्रज्वल यांना 7 चांगली आपल्याला रोहित यांची सुद्धा पाहायला मिळते. त्यांनी 18 धावा खर्च केल्या होत्या. पहिला ओव्हर कुठेतरी खराब हाताळण्यात आला. अर्थात जास्त धावा खर्च केल्या. 23 धावा या ठिकाणी आपण पाहतो खर्च झाल्या आणि त्या अनुषंगाने येणारा काल जो आहे चांगला राहिला आणि 6 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 88 धावांचं लक्ष. सलामीची जोडी आपण पाहतोय बालकुम बॉईज या संघाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभिजित आणि सुशांत. अमय गोलंदाजी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी पाहूया. फलंदाजी पॉवरफुल होईल की गोलंदाजी. आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये एक चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. पॉवरफुल बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती. या ठिकाणी पाहूया सुरुवात कशी करतायत. सुरुवात चांगली तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतो असं नेहमी म्हटलं जातं. क्रिकेट अनिश्चितते भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाही आहे. डावाला या ठिकाणी होते सुरुवात. पाहूया सेकंड इनिंग साठी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान शिवछत्रपती शिवाजी महाराजांना करूया मानाचा मुजरा. आणि सेकंड इनिंगला आपण करूया सुरुवात. गोलंदाज पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी अभय.
अमय टर्न होतंय गोलंदाजी मार्क वरती. सलामीची जोडी अभिजित आणि सुशांत पाहायला मिळते. पहिला ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे, त्या अनुषंगाने दोन फक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. यावेळेस पहिल्या चेंडूवर दिवाळी शॉट, चेंडूला फेकून दिला सीमा पार, बिग हिट षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय सुरुवात जशाच तसं इट का जवाब ईट से देण्यात आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती पहिल्या इनिंग मध्ये षटकार आला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय त्याच्या अगेन्स्ट टार्गेट चेस करत असताना अभिजित यांनी सुद्धा दाखवून दिलेला आहे हम भी किसी से कम नाही. पहिल्या चेंडूवरती येतोय बिग हिट षटकार. गोलंदाज अमय पुन्हा एकदा होतं तयार. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाजी मार्क वरती या वेळेस स्लाइस करायचा होता, स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु अनुमान लावता आलं नाहीये. गतीला बीट होताना पाहायला मिळतंय. तेच तर्रार चेंडू निर्धावची झाली सांगता क्या बात आहे. कमबॅक केले जात आहे. धक्क्याने माणूस सुधारता असं म्हणतायत आणि एक षटकाराचा धक्का मात्र कमबॅक करून देतोय अमेयास. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर 6 अंकावरती. 88 धावांचं लक्ष्य. भलं मोठं आव्हान आहे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा तोच रिझन, तोच टप्पा आणि तोच रिझल्ट. डॉट चेंडू. पाहूया पुन्हा एकदा खेळाला होईल सुरुवात. या ठिकाणी कमबॅक केले गेलं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता, असं वाटलं होतं की मोठ्या रनांची ओव्हर होते की काय, परंतु आपण लाईन अँड लेन मध्ये सुधार करत असताना पाहायला मिळालं अमय यांच्या माध्यमातून. आणि धावाला थांबवलेला आहे, धावांना थांबवलेला आहे, गतिरोधक घातलेला आहे. कारण त्यानंतर आपण पाहिले तर 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात, 3 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावरती. जवळ आपण जर पाहायला गेलं तर 15च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करावे लागतील. त्याच्यासाठी 1-2 मोठे फटके येणं गरजेचं. ते 2 फटके आले, 1 फटका आलेला आहे. यावेळी चेंडू गॅपमध्ये आहे, परंतु आपण पाहतो लोंगावच्या रिजनला चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत फेकी केली जाईल. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 2 धावाने स्कोअर कार्डमध्ये बदल 8 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 4 चेंडूंचा या ठिकाणी आपण पाहतोय खेळ. 200च्या स्ट्राईक रेटने आपण पाहतोय धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फुल टॉल वसूल केला जाईल का? यस, नो डाऊट. चेंडू जातो सीमा पार, बिग हिट षटकार. 5व्या चेंडूवरती येतोय बिग हिट. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 14 या अंकावरती. जी आवश्यक धावगती आहे त्याला मात्र हात घालण्यामध्ये एक चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अभिजित कुठल्या प्रकारची भीती न बाळगता मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी करतोय. कारण निश्चय केलेला जो ध्येय असतो त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अधिक तीव्रतेने मेहनत करावी लागते आणि कॅल्क्युलेटेड करून तो समय, ती वेळ, तो खेळ करावा लागतो. आणि कॅल्क्युलेट फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अभिजित करतोय. पहिल्या चेंडू पासून हाणामारी चालू झाली, षटकार आला, त्यानंतर डॉट चेंडू, कुठेतरी प्रेशर दबाव पाहायला मिळाला. त्यानंतर अवसर होतं, 2 धावा घेतल्या आणि इथं मात्र खराब चेंडूच्या हाताला फुल टॉस हाताला गेला आणि त्याच्यावरती फुल टॉल षटकार वसूल केला गेला. 14 धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतंय. बालकुम बॉईज आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. यावेळेस गॅप आहे, नो डाऊट. चेंडू थांबणार नाहीये, जातोय हाय चेंडू, दन दन करत सीमा पार, चौकार. 16 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या 18 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये 23 आल्या होत्या, परंतु या ठिकाणी आता कॅल्क्युलेशन बसलेलं आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला टार्गेट द्यायचा आहे तर ते आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त कसं असेल हे ठरवलं जातं. आता इथं मात्र ध्येय आहे की मला प्रत्येक ओव्हरला 15 धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी चांगली फटकेबाजी अभिजित यांची पाहायला मिळेल. 2 षटकार आणि आपण पाहिलं 1 चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा लागल्या गेल्या आहेत. म्हणजे चांगला डोक्यामध्ये ठेवलेला जो प्लॅनिंग आहे ती सक्सेसफुलरित्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही सामना संपलेला नाही. या डावाला सुरुवात चांगली झालेली आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहतोय क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल सांगता येत नाहीये. मित्रो, क्रिकेटचा खेळ आणि मानवी जीवनाचा मेल हा सेम आहे. जीवनाचा ही तसंच आहे, अनिश्चिततेचा भरलेला आहे.
जीवडा पाण्याचा बुडबुडा कधी फुटेल सांगता येत नाहीये. जन्माला माणूस येईल हे सांगता येतोय कधी येईल, परंतु मृत्यू कधी असेल हे सांगता येत नाहीये. क्रिकेटचंही तसंच आहे मित्र, सामना चालू होईल हे सांगता येईल पण तो संपेल कधी हे सांगता येत नाहीये. पाहूया दुसरं षटक सुमित येतोय गोलंदाजी मार्कवरती. एक चांगला गोलंदाज आहे, पाहूया जी संघ नायकाने दिलेली जिम्मेदारी कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करेल. पाहूया पुन्हा एकदा होते या ठिकाणी खेळाला सुरुवात. सुमित येतोय गोलंदाजी मार्कवरती, सरसावतोय यावेळेस. पहिला चेंडू टॅप केला गेलेला, पॉइंटच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव घेतली जाते. एका धावेने या ठिकाणी आपण पाहतोय सुशांत मात्र डावाचं अकाउंट ओपन केलं जाते, डावाला सुरुवात केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर दुसऱ्या षटकामध्ये प्रवेश केला गेला आहे आणि 19 धावा धावफलकावरती. कॅल्क्युलेशन जर बघायला गेलं तर त्या अनुषंगाने स्कोअर कार्ड चांगला आहे, जशाच तसं आतापर्यंत चाललेलं आहे. ज्या पद्धतीने फाईट मैदानाच्या आतमध्ये अभिजित करतोय वाखाने जोगे, कमबॅक करेल का गोलंदाज सुमित. पाहूया बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार होतोय, सज्ज होतोय. 7 ते 8 पावलांचा आपण रनअप त्यांचा पाहायला मिळतोय. यावेळेस क्या बात आहे, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला आणि एक घातक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय झेलच्या स्वरूपात. पहिला झटका पहिला हादरा आपल्याला पाहायला मिळाला. पार्टनरशिप मोठी झाली नाही आहे, मोठं धावसंख्या चेस करायचं आहे तर तुम्हाला पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, परंतु ती काय होताना पाहायला मिळाली नाही आहे. पहिल्या डावामध्ये पाहायला गेली तर पहिल्या गडी जो होता तो 29 धावांवरती बाद झाला होता, म्हणजे ती पार्टनरशिप तिथं पाहायला मिळाली होती. परंतु इथं जर पाहायला गेलं तर ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. 19 धावांवरती पहिला झटका अभिजित, ज्याने आपण पाहिलं तर गोलंदाजांसाठी कर्दनकाल ठरला होता, परंतु या ठिकाणी गोलंदाज सुमित यांनी मात्र दाखवून दिलं की जो फलंदाज षटकार मारू शकतो तर त्या फलंदाजाला मी आउट करू शकतो. क्या बात आहे, कमबॅक केलं गेलं आहे. भाविक, पाहूया भाविक डावाला सावरेल की तू चल मैं आयाची भूमिका साकारेल, येणारा काल सांगून जाईल मित्र, आपण अनुमान लावू शकतो फक्त. चला फलंदाजा विनंती, आपण लगेच जागा घ्यायची आहे. वेल मित्र जेवढा वाचेल तेवढा वाचवण्याचा प्रयत्न करा. गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया, टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतोय, परंतु पाहूया क्या बात आहे, खूप चांगला ॲपड या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. निश्चितच दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षणाला, ज्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पूर्णपणे झोकून दिले होते ते चेंडूवरती, चेंडूला मात्र अडवलं आणि 2 धावा निश्चित आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. 21 ऑन बोर्ड, 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुमित फेकतोय. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा टॅप करायचा होता, एक स्लाइस टाईप फटका खेळण्याचा प्रयत्न मनसुबा आखला होता, परंतु अशा आकांक्षा चिरत चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये, कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे आणि डॉटची होते समाप्ती. धावसंख्या स्थिर 21, 21 धावा. क्या बात आहे. हा चेंडू मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय, लाईन लेन बिघडली गेली, वाईटचा इशारा केला जातोय. चांगली संकल्पना आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वप्न होतं, एक चांगली टुर्नामेंट आपण खेळावं आणि ते स्वप्नाला साकारत करत असताना आपण पाहतोय साई स्पोर्ट ठाणे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली चॅम्पियन ट्रॉफी 2025चा महासंग्राम. क्रिकेट के रंग, चॅम्पियन ट्रॉफी के संग. क्या बात आहे, जणू काही क्रिकेटची पंढरी या ठिकाणी आपण पाहतोय. भरपूर खेळाडू या ठिकाणी उपस्थित, तब्बल 5 संघ आहेत या लीग मॅच मध्ये. प्रत्येक संघाचे 4 सामने आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे, इनफिल्डच्या वरतून या ठिकाणी खेळून काढलेले क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, अडवला जाईल तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 25 ऑन बोर्ड. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आहे या ओव्हर मधील. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा घेता आलं नाहीये आणि रनआउट करण्याची संधी चालून आली होती, परंतु तसं काही घडलं नाहीये. बाईच्या स्वरूपाने 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे सरकते 26. ओव्हर क्रमांक 2 इथं
कंप्लीट केले जाते आणि धावसंख्या 26. विजयाचं समीकरण 88 धावांचं जमा केल्यात आतापर्यंत 26, म्हणजे अजूनही विजयासाठी 62 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकामध्ये 62. आता मात्र 15 रनांचा जो हे आहे ना टार्गेट, तो आता पुढे सरकलेला आहे. याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल आयोजक संघ साई स्पोर्ट ठाणे वर्सेस सत्य 11 या टीम मधील द्वंद्व युद्ध. उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये हाय स्कोरिंग मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. प्रज्वल ऑन बॉलिंग ट्रॅक, पहिला चेंडू स्वेअर मारा, लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली नाही हवं तशी, आणि एक अवंतर धावेचा भरणा केला जातोय. 27 धावा ऑन बोर्ड. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय की खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुमित यांनी कमबॅक करताना पाहायला मिळाल. फक्त 8 धावा खर्च केल्या. पुढे चेंडू यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. फलंदाज बीट होते, डॉटची होते सांगता. क्या बात आहे. व्हाईट बॉल नंतर एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. जसे मुंबई इंडियन पहिला सामना देवाला देतो तसा पहिला चेंडू या ठिकाणी प्रज्वलने व्हाईट बॉलच्या स्वरूपात दिला गेला, आणि त्यानंतर व्हॉट बॉल 1 फॉर द ओव्हरचा इशारा जरी दिला असेल, परंतु तिखट मारा या ठिकाणी पाहायला मिळाला. एक काल होता, एक वेळ होती. ऑस्ट्रेलिया या चेंडूचा प्रत्येक ओव्हरमध्ये एक यूज करत होते. 50 षटकामध्ये 50 बाउन्सर मारण्याची क्षमता ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती. यावेळेस फुल टॉस होता, परंतु इथेही मात्र ती पर्वणीला नाकारण्यात आली, साकारण्यात कमी पडले गेले. फलंदाज या ठिकाणी भावनात्मक गोलंदाजी करतो या ठिकाणी प्रज्वल. धावसंख्या पाहतोय 27. 27 धावा ऑन बोर्ड. याला सोडून दिलेला आहे. माहिती आहे की डावे स्टेक कॉईन जरी सुटलं जाते तरी व्हाईट बॉल येतोय, त्या अनुषंगाने चेंडूला सोडून दिलं. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 धावांवरती खेळतोय या ठिकाणी भाविक आपण पाहतोय. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय इथे चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उजवी इष्टी सोडून जातोय. व्हाईट बॉलचा या ठिकाणी पुन्हा एकदा केला जातो इशारा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 व्हाईट बॉल आणि 3 डॉट, म्हणजे बॅटमधून रन आलेले नाही आहे. मदत करते जुलीमिली सरकार बसवण्यासाठी गोलंदाज प्रज्वल. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत. 29 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक गायद या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला टिपलं गेलं, फेकलं गेलं. एक धाव या ठिकाणी घेण्याचा अवसर पाहायला मिळते. षटक जरी लांब लचक असलं तरी या षटकामध्ये धावा जास्त खर्च झालेले नाहीत. आतापर्यंत 4 धावा खर्च झाल्या, त्यातल्या 3 चेंडू हे व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा. पाहूया पुन्हा एकदा. प्रज्वल टर्न होतंय. या वेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय फलंदाज सुशांत याने स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. आंब्यांची सीझन चालू आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय आंब्यांवरती स्लाइस केलं जात आहे आणि चांगला मनमुराद आनंद लुटला जातोय त्या रसाल आंब्यांचा, परंतु इथं मात्र ते काही आनंद लुटता येत नाही फलंदाजाला. वारंवार फटका खेळण्याचा तो प्रयत्न होतोय. या वेळेस पाहतोय आपण आगल्या वेगळ्या शैलीने आपण पाहतोय हेलिकॉप्टर जणू काय उडवण्याचा प्रयत्न होता. हा हेलिकॉप्टर फटका पूर्ण करता आलं नाही आहे. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा डॉटची होते समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर 30 या अंकावरती आहे. क्या बात आहे. प्रज्वल याने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर व्हाईट बॉल जरूर हाताळले गेले 3, तरीही आपण पाहतोय की 4 धावा खर्च केल्या, म्हणजेच 5 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये हाताळले गेले आहेत. क्या बात आहे. वेल बॉलिंग फिगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रज्वल याच्या माध्यमातून. 19 धावांवरती पहिला गडी बाद झाला होता, त्यानंतर मात्र फलंदाज बाद झाले नाहीये, परंतु धावाही खर्च केले नाहीयेत. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. नवीन गोलंदाजी मार्कवरती यावेळेस पाहतोय ते चेंडूला टर्न केला. बॅकवर्ड स्पेल ग्रीजन मध्ये क्षेत्ररक्षक दूरावर उभा आहे. जोपर्यंत पोहोचला जाईल तोपर्यंत चेंडू मात्र पोहोचतोय सीमा पार. येथे बऱ्याच कालानंतर चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येला मिळतो आकार. 34 धावा 34 ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत.
केऊर हा गोलंदाज पाहतोय. स्वागत केलंय चौकाराने. क्या बात आहे. अशीच फटकेबाजी करावी लागेल निरंतर, कारण आता मात्र डाव खूप दूर चालले आपल्यापासून. 28 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4 आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 34. म्हणजे अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. 54 धावा अजूनही बनवायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला हवाई सफर करणे गरजेचं आहे. यावेळेस चेंडूला सोडून दिलं आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 53 धावांची आवश्यकता विजयाच्या समीकरणासाठी. यावेळेस पाहतोय अंधाधुंद फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल जरूर गेला आहे. फटका लागला असता तर निश्चितच चेंडू सीमापार झाला असता. अशा पद्धतीने बॅट फिरवली होती अतिशय वेगाने, परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय लेग स्टंप सोडून जातो. व्हाईट बॉल बॅक टू बॅक दुसरा फेकले जाते केहूर यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका आहे ऑफ साईडच्या रिजन मध्ये. क्या बात आहे. प्रज्वल मात्र एक परफेक्ट खेळाडू आहे. आपण विचार केला तर फलंदाजी करत असतानाही त्याने एक अफलातून फलंदाजी केली. गोलंदाजी जर आपल्या समोर झाली आपण पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र फिल्डिंग प्लेसमध्ये आपण पाहतोय वाखाण्याजोगे प्रशंसाजनक शतरक्षण पाहायला मिळालं. पुढे चेंडू यावेळेस नो डाऊट नो बॉल असेल आणि चेंडूला मात्र भिडकवून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार. बिगेट षटकार. या 6 धावा आणि प्लस नो बॉल म्हणजे 7 धावा या चेंडूवरती. 7ने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 4 44 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. अशी जर फटकेबाजी झाली तर डावामध्ये आपण वाचू शकतो, बनून राहू शकतोय आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी फटकेबाजी सुशांत यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. एक खराब चेंडू उत्तम प्रहार. चेंडूला मात्र हवाई सफर करून दिलं सीमा पार. षटकार. 44 धावा ऑन बोर्ड. जेवढ्या बनल्या तेवढ्या आता मात्र अजून बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 4 फेकतो केहूर. शॉर्टपिच डिलिव्हरी फ्रीटचा फटका मात्र या ठिकाणी फेकून देते पुन्हा एकदा भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमा पार गेला. षटकार. 50 कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. 50 धावा ऑन बोर्ड लागलेला आहे. आता मॅच मध्ये वापस आलेला आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ काय वारंवार आपण चर्चा करतो त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं कुठेतरी लांब चाललेला आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर बालखुम बॉईज, परंतु या 2 फटक्याने मात्र सामन्याला आता जवळ केला आहे. कारण धावसंख्या धावफलकावरती 50 38 धावांची अजून आवश्यकता आहे. ज्या अनुषंगाने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालले आहे. जर ही पार्टनरशिप ब्रेक केली नाही आहे तर मॅच मध्ये मी तर म्हणेन पुन्हा एकदा आपला दबदबा दाखवू शकतोय. पाहूया यावेळेला हलक्या हाताने आपण पाहतो दिशा दिलेल्या पॉइंटच्या रिजन मध्ये एक धाव जमा केली गेली. कुठेतरी गोलंदाजाने मात्र सुटकेचा श्वास सोडला असेल, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर एक मानसिक दबाव प्रेशर पाहायला मिळाला होता. परंतु ते एक धाव एका धावेने धावसंख्या पाहतोय आपण 51. 51 धावा ऑन बोर्ड. केहूर पुन्हा एकदा होतं तयार. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. फील्ड प्लेस खूप चांगला, परंतु 2 धावा वाचू शकत नाहीये. या 2 धावेने 53 ऑन बोर्ड. तिसऱ्या धावेचा आगाज प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु तसं काही घडलं नाहीये. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पंच यस, या ठिकाणी कॅल्क्युलेशन फक्त आपल्याला 5 चेंडूंचा दाखवतोय. केहूर पुन्हा एकदा येतोय. कशी बिशी ओव्हर कंप्लीट केली होती, परंतु आमचे स्कोरर एक्सपर्ट स्कोरर सांगतायत आम्हाला सचिन. क्या बात आहे. खूप चांगली स्कोरिंग. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 53 धावा. शेवटचा अंतिम चेंडू केहूर यावेळेस उडवलाय. पाहूया जातोय 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 फायनली गॉन. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. या बोनस धावा निश्चित मी तर म्हणेन या चेंडूवरती 6 धावा आल्या. 6 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 59 धावा. आता मात्र अजूनही
12 चेंडू आणि 29 धावांची गरज, ज्या अनुषंगाने धावगती पहिल्या चेंडूमध्ये हवी होती, अर्थात प्रति ओव्हर मागे जवळ 15ची सरासरी तुम्हाला राखायची होती, ती राखत असताना या ठिकाणी चौथ्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 59 धावा, 59 ऑन बोर्ड. अजूनही 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. आता जे काय करायचं आहे ते सर्व काय करावं लागेल प्रज्वलला. अजूनही बॅटिंग पॉवर प्ले आहे. पाहूया बॅटिंग पॉवर प्ले कधी घेतला जाईल. ही मुभा आहे, ही संधी आहे. जिथे ओव्हर कमजोर असेल तिथे मात्र संघनायक इशारा केला जाईल की आता आपण बॅटिंग पॉवर प्ले घेऊया. या ओव्हरमध्ये घेऊ शकत नाहीत कारण या ठिकाणी आपण प्रज्वल गोलंदाजी मार्क वरती येतोय. एक घातक तिखट मारा त्यांच्या माध्यमातून. क्रिकेटच्या खेळामधील एक परिपक्व असा खेळाडू, ज्याला हरपन मौला अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातंय. क्या बात आहे, परफेक्ट ऑलराऊंडर प्रज्वल ऑन ट्रॅक वरती. पहिल्या चेंडू स्लोअरचा, क्या बात आहे. माहिती आहे की इथनं फलंदाज सर्व ताकद आपल्या मनगडामध्ये आणून ठेवील, फटक्याला आवरता येणार नाहीये. त्या अनुषंगाने पहिल्या चेंडू टाकला जातोय स्लोअर आणि त्यानुसार या ठिकाणी पाहतोय डॉटची होते सांगता. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार होतोय. या वेळेस मात्र बॅकवर्ड स्पेल एक रिजन खाली आहे. बघितलं, हेरलं, नेरलं आणि चेंडूला फेकून दिलं सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 63. 63 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. आता उलटी गिनती सुरू. धावा किती झाल्या याला महत्व आहे, परंतु धावा आता किती हव्या आहेत याला खूप महत्व उरलं गेलं आहे. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 10 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 25 धावांचं. 25 धावा, 10 चेंडू. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल. बट एक रंगतदार स्थिती अवस्थेमध्ये क्या बात आहे, क्या बात आहे. फुल लेनचा चेंडू आपण पाहते, वाईट यॉर्कर लेन पाहायला मिळाली. जागते राहूचा आदेश देत असताना या ठिकाणी पाहायला मिळालं एक निर्धावची होते सांगता. पहिल्या चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर या ठिकाणी पाहतो आपण निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज होतोय टर्न. या वेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने, क्या बात आहे. अफलातून झेल कलेक्ट केलं गेलं आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा बाद होतोय सुशांत. अजय यांनी एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. म्हणून तर नेहमी म्हटलं जातं ना की कीर्तनाला 7 टाळ चिपल्यांची तेव्हा कीर्तनाला रंगत येते, मजा येते. तशीच गोलंदाजाला 7 जर क्षेत्ररक्षक असेल तर निश्चित त्याचा आत्मविश्वास वाढला जातोय. आणि जीवनात मित्रांनो सर्वात मोठा जर गुरु कोण असेल तर तो म्हणजे आत्मविश्वास. आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी ती केली गेलेली मेहनत आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी आपण पाहिलं तर सुशांत. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. पहिल्या गडी 19 धावांवरती बाद झाला होता, त्यानंतर 63 धावांवरती आपण पाहिलं तर दुसरा गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालं. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया आता मात्र इथं डावाला टर्न दिला गेला आहे. प्रज्वल आला आणि आपल्याला सुखद आनंद देऊन जातोय आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिली गेली, पॉईंटच्या रिझनला कमबॅक केलं गेलं आहे प्रज्वल. आणि प्रज्वल एक चांगला परफेक्ट ऑलराऊंडर आहे. आपण पाहिलं तर चहू बाजूने त्यांची कामगिरी चांगली होते. आणि आपल्या नावाचा जर डंका वाजवून ठेवणं असणं असंच असेल तर सातत्यपूर्वक कामगिरी असणं गरजेचं आहे. ती कामगिरी करतोय प्रज्वल. पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस अल्टीपल्टी खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. शेवटचा चेंडू ही या ठिकाणी आपण पाहतोय की डॉटची होते समाप्ती. धावसंख्या स्थिर धावफलकावरती ती म्हणजे आपण पाहतोय 64 धावा. आता मात्र सामना पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय की FRPSL या टीमच्या बाजूने झुकतं माप देत असताना पाहायला मिळतंय. कारण येणारे चेंडू जे आहे ते 6 आणि विजयाचं समीकरण 24 धावांचं. अशक्य नाही आहे. अशक्याला शक्य करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अधिक ताकदीने मेहनत करावी लागेल, संघर्ष करावे लागेल, जिद्दीने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. जो पॉवर प्ले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय या अंतिम ओव्हरमध्ये. कारण आपण पाहिलं तर 2 पॉवर प्ले आहेत. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, दुसरा बॅटिंग पॉवर प्ले आहे. म्हणजेच बॅटिंग
टीम जी असेल ती कधीही तुम्हाला 2 ते 6 या ओव्हरच्या दरम्यान ती पॉवर प्लेची ओव्हर घेऊ शकतोय. आणि या ठिकाणी पाहतोय पण P2चा जो ओव्हर आहे तो अंतिम ओव्हर रोहन या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करत असताना रोहन यांनी खास काही करता आलं नाहीये. 5 धावा फक्त जमा केल्या होत्या. या ठिकाणी पाहूया 24 धावा वाचवायच्या आहेत. 3 फिल्डर आपण पाहिलं तर डीप मध्ये तुम्ही ठेवू शकता, अर्थात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. या ठिकाणी पाहायला मिळते एक मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आणि एक लोंगापच्या रिजनला हे 3 खेळाडू या ठिकाणी तैनात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर अशी आपण ऑफ फील्ड पाहायला मिळते. बॅकवर्ड्स खेळले आणि आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट. यावेळेस गॅपमध्ये चेंडू जणू काही सुईमध्ये धावा रोला जातोय, धागा रोला जातोय. तशाच या धावा या ठिकाणी 4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. गॅप मध्ये जाते. व्हाट अ शॉट, क्या बात आहे. एक परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. असे फटके आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये आहे ना कमी पाहायला मिळतात, परंतु जेव्हाही पाहायला मिळत आहेत त्यावेळेस सुखद आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. यस, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय बवंडर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कारण एवढी चांगली स्पर्धा मित्र अनुभवली आहे, साकारित करण्यात आलेली आहे, तर त्याचा आनंद या सर्वांनाच घेता आला पाहिजे, लुटता आला पाहिजे. त्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये थोडासा व्यत्यय येतोय. पाहूया धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 4 ने पुढे सरकते, ती म्हणजे 68. अजूनही 5 चेंडू मागे 20 धावांची गरज आहे. अशक्य नाही आहे. अशक्याला तुम्हाला शक्यामध्ये बदल करायचा असेल तर मनाशी एक गाठ बांधावी लागेल. मी करू शकतो, मी बनू शकतो, आय कॅन डूची वृत्ती या ठिकाणी निर्माण करावी लागेल. पाहूया पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते या ठिकाणी सुरुवात. गोलंदाज रोहन टन होतं. यावेळेस पहिला चेंडू खराब हाताळणी. कहाणी मी ट्विस्ट या ठिकाणी नो बॉलचा केला जातोय इशारा. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. येणारा चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 70 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये घुसण्याची संधी या ठिकाणी निर्माण केली गेली आहे बालकुम बॉईज या संघासाठी. आणि एक चांगली परफेक्ट टीम आहे. त्या संघाला तुम्ही हात धरण्याची जर संधी दिली, कोण बॅटिंगला ना, या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या 4 चेंडू आणि 17 धावा. आता धावा किती झाल्या याला तेवढंच महत्व उरलं नाहीये. महत्व उरलंय आता किती धावा आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये मुखामध्ये तीच चर्चा. आता धावा किती हवे आहेत, म्हणजे येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 4 आणि 17 धावांचं आवश्यकता. पाहूया कुठल्या टीमला खतरा निर्माण होईल. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण, चांगला शॉट आहे लॉंगऑफच्या रिजनला, परंतु धावा किती देऊन जातील हे पाहण्यासारखं आहे. पहिली धाव अतिशय वेगाने आणि एक आपण पाहतोय एक आत्मविश्वास दाखवला आणि त्या ठिकाणी पाहतोय एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. धावसंख्यामध्ये होते भर. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 73. पुन्हा एकदा पाहूया 15 धावांची अजून आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ, 2 मोठे फटके येतील का? मी तर म्हणेन या 3ही फटके जे आहेत तुम्हाला सीमापार फेकून द्याव्या लागतील, तेव्हा कुठेतरी सामन्याला सर करता येईल. पुढील चेंडू यावेळेस जी इक्वलची आशा होती तीही निराशाजनक मध्ये परिस्थिती निर्माण झाली, परिवर्तन झालं. 1च धाव. आता मात्र कुठेतरी मित्र म्हणेन 2 पावलं दूर विजयाच्या समीकरणासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. FRPSL टर्न होतंय. पाहूया या ठिकाणी चेंडू सीमा पार झाला, परंतु बऱ्याच कालानंतर एक जागरूक अवस्थेमध्ये मित्र आताचा युग आपण पाहतोय. कंपनीमध्ये थंब आहे, तुम्हाला वेळेच पोहोचावं लागेल. वेळेवरती पोहोचले नाही तर हाफ डे लागते. तसंच हा फटका, वेळेवरती फटके आले नाहीत आणि या ठिकाणी फटके येत आहेत अंतिम क्षणामध्ये. एक चांगला विजय संपादन करत असताना या ठिकाणी पाहायला मिळते बालकुम बॉईज. क्या बात आहे.
अशा रीतीने पहिला विजय संपादन करते उद्घाटनीय सामन्यामध्ये. बालकुम बॉईज या संघाने अफलातून फटकेबाजी केली आणि त्याच्या जोरावरती या ठिकाणी विजय संपादन केलं. त्यामध्ये अधिक चांगली कामगिरी जर पाहायला गेली तर प्रज्वल क्या बात आहे, ज्याने फलंदाजी करत असताना डावाला चांगली सुरुवात दिली. 26 धावांचं योगदान दिलं आणि आपण पाहिलं 2 षटक हाताळण्यात आलं आणि 2 षटकामध्ये